नमस्कार. मी सुधीर रामचंद्र आल्हाट. मी भारतीय जनता पार्टी शिवाजीनगर मतदारसंघाचा माजी अध्यक्ष तसेच पुणे शहराचा माजी उपाध्यक्ष असून मी एक वर्षापूर्वी अमिताभ गुप्ता आणि त्याच्या इतर सहकार्यांवर मी गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज केला होता. आत्ता जो विषय चाललेला आहे की हगवण्यांसाठी किंवा त्या नाना गायकवाडांकडे जे पैसे मागितले जातात त्या सुपेकरांनी, तर ते पैसे मागायच्या आधी ते तर पैसे मागतोय, मी तर पैसे खाल्ल्याचा आरोप केला पोलिसांवर की ज्या टायमाला यांनी अमिताभ गुप्तांनी मला खोटी अटक केली. त्या खोटी अटक झाल्यानंतर अमिताभ गुप्तांनी मला अटक का केली तर नाना गायकवाडांच्या घरामधून त्यांनी पैसे चोरले होते. त्यांनी रवींद्र शिसवे जॉईंट सीपी होते तात्कालीन, त्यानंतर श्रीनिवास घाडगे आणि चौथा होता एसीपी बजरंग देसाई. बजरंग देसाईकडे तपास असताना त्यांनी नाना गायकवाडच्या घरामधून 15 कोटी चोरले. ॲक्च्युली आता 3,90,00,000 रुपयेच ह्याच्यामध्ये दाखवलेत त्यांनी, म्हणजे चार्जशीटमध्ये 3,90,00,000 कोटी रक्कम त्यांनी दाखवलेली आहे. आता जर अशी रक्कम दाखवली असेल तर मी 3/6/2024 माननीय पोलीस आयुक्त व इतर ठिकाणी मी अर्ज केले होते. त्याचा अर्जाचा तपास DCP झोन 3 संभाजी कदम यांच्याकडे होता. परंतु आज पण संभाजी कदम साहेबांनी या 15 कोटी रुपयांचं काय झालं याच्यावर कोणतीही चौकशी केली नाही. तसेच जॉईंट सीपी जो रवींद्र शिसवे होता की रवींद्र शिसवेंचा ह्याच्यामध्ये मोठा रोल होता. मला बोलून घेतलं रवींद्र शिसवेने DCP घाडगे थ्रू, आणि त्यातून यांनी मला विचारलं की तुला कसं कळलं की तू पैसे कसे खाल्लेस, तुला कसं कळलं की आम्ही 15 कोटी रुपये कमवले किंवा आम्ही कसे मिळवले हे तुला कसं कळलं, असं जेव्हा त्यांनी मला विचारलं त्या टायमाला मी त्यांना सांगितलं की माझ्याकडे पुरावे त्यांनी मागितले, मी दिले नाही. नंतर मी त्यांची तक्रार केली 15 कोटी रुपयांची. आणि आत्ता जो विषय येतोय की जसं नाना गायकवाडांच्याकडे 500 कोटी मागणी केली, म्हणजे यांनी किती मोठा घोटाळा केलाय. या सर्व कंपनीने शेवटचा ACP बजरंग देसाई यांनी 100 कोटी कमीत कमी रुपयांची वसुली केलेली आहे. मला जे काय नाना गायकवाडांच्या घरची लोक भेटली तर त्यांनी सांगितलं काही लोकांनी की यांनी फक्त पैसे कमवले तसे नाही कमवले, त्यांनी चोरी तर केलीच, लॉकरमधनं केली, ह्यातनं केली, आज येते सगळं बाहेर. परंतु मेन त्यांनी जी चोरी केली ती यांच्यामध्ये काही लोकांना जवळसाठी बोलवायचे आणि मोका न लावण्याच्या बदल्यामध्ये यांनी पैसे काढले. नाना गायकवाडांनी केलं ते त्यांची कर्माची फळं भोगतील, परंतु हे जे चोरामोर पोलीस आहेत यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे. आज 1 वर्ष आलं त्याची चौकशी चालू आहे. अमितेश कुमार साहेबांनी माझ्या समोर DCPला सांगितलं झोन 3च्या की तुम्ही ताबडतोब कारवाई चालू करा, परंतु कोणत्याही प्रकारची कारवाई आजपर्यंत त्यांनी केली नाही. मी जेव्हा 1-2 आठवड्यापूर्वी संभाजी कदम DCPनं भेटलो तेव्हा म्हटले अजून 2 कोणाचे जबाब राहिलेत. आणि आता काय झालंय की गुप्ता वरिष्ठ आणि कनिष्ठकडे त्याची तक्रार, गुप्ता वरिष्ठ आणि कनिष्ठ संभाजी कदम त्याची तक्रार, त्याची कशी चौकशी करेल, हा एक मोठा मुद्दा आहे. त्यामुळे माझी आज पण मागणी आहे की या सर्वांवर आज गुन्हा दाखल होण्याची गरज आहे. गुन्हा दाखल न झाल्यामुळं यांचं आज पण भांडं फुटत नाही. यांनी 15 कोटी रुपये खाल्लेत हे मी सिद्ध केलंय. याची चौकशी संभाजी कदमकडे आहे हे सिद्ध झाले. मी मागच्या वेळेस पण ओपन चौकशी लावली यांची गुप्तांची. मी गुप्तांच्या चौकशीमध्ये आणखी 3 नावं घेतली होती, अमिताभ गुप्ता, नंतर रवींद्र शिसवे, श्रीनिवास घाडगे DCP आणि ACP बजरंग देसाई या 4 चौकशी मागणी केली होती. परंतु ACPने फक्त अमिताभ गुप्तांची चौकशी लावली, बाकी कुणाची चौकशी त्यांनी लावली नाही. तर ती पण लावली पाहिजे. मी आता पत्र त्यांना दिले, मी आता सगळ्यांना मी तुम्हाला पत्र दिलेली आहेत. त्या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे फक्त एकाच का अमिताभ गुप्ता शिवाय ह्या लोकांनी पण त्याच्यामध्ये भागीदार आहेत. या सर्वांनी मिळून तो मोठा घोटाळा केलेला आहे. मला असं नंतर कळलं की नाना गायकवाडांचा मुलगा जो गणेश गायकवाड आहे त्यांनी जेलमधून मला काही पत्र व्यवहार केला की माझं त्यांनी पाहिल्यानंतर की आमच्याकडनं कसे पैसे खाल्ले त्याचं त्यांनी आम्हाला लिहिलं, परंतु ती पत्र माझ्यापर्यंत येऊनच देत नाही. जेल अधिकारी तिथले ते कोण आहेत ते कुणीही मला पत्र देण्याचा प्रयत्न करत नाही किंवा त्याला देऊन देत नाही. हा एक मोठा विषय आहे. जर त्या नाना गायकवाडांच्या घरामध्ये त्यांनी सुनेचा छळ केला ते त्यांची शिक्षा भोगतील. त्या शिक्षेला माझा कुठलं हे नाही की नाना गायकवाड वाचवायचा प्रयत्न नाही, पण नाना गायकवाडांच्या घरामध्ये जे पैसे चोरले
त्याची चौकशी, सखोल चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. आणि हे जे तत्कालीन वरिष्ठ अधिकारी आहेत, अमिताभ गुप्ता, रवींद्र शिसवे, श्रीनिवास घाडगे, आणि चौथा सगळ्यात त्यातला जो डॉन आहे तो आहे एसीपी बजरंग देसाई. आणि बजरंग देसाईच्या ऑफिसमधला एक जो समीर API जो आहे, समीर चव्हाण म्हणून, त्यांनी पण 30 ते 40 लाख रुपये या कंपनीकडनं उकळले असं मला कळलेलं आहे. ही चौकशी, गुन्हा दाखल करून चौकशी व्हायला पाहिजे. नाही तर वरिष्ठांनी SIT निर्माण करून केली पाहिजे. SIT स्थापन करून ह्याची सखोल चौकशी करून याच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. आणि मी थोड्या दिवसांनी जो रवींद्र शिसवे आहे, हे रवींद्र शिसवेची एवढी मोठी पोलखोल करणार आहे 1 आठवड्यामध्ये. माझ्याकडे पुरावे यायचं थोडं बाकी आहे, परंतु भयानक त्यांनी म्हणजे त्याचे जे पराक्रम आहेत, रवींद्र शिसवेचे पराक्रम, ते पराक्रम माझ्याकडं आलेले आहेत. परंतु माझ्याकडे त्याची अजून अथॉरिटी आली नसल्यामुळे मी ते आज सादर करू शकत नाही. परंतु आज पण मी ज्यांनी मला ते दिलंय त्यांची परवानगी मागितली, परंतु त्यांची मानसिकता नाही आहे की ती करायचं का नाही. त्यामुळं त्यांनी 8 दिवस थांबायला सांगितले. पण पुढच्या 8 दिवसांमध्ये रवींद्र शिसवे याच्यासारखा गोड बोल्या नाही, तो सगळ्यांना शिकवायचा. हरिमुखे म्हणा, गळ्यात माळ आणि पोटात काळ, असा हा रवींद्र शिसवेचा विषय आहे. प्रत्येक जण मला माहिती रवींद्र शिसवे, पण रवींद्र शिसवेला यात काय प्रॉब्लेम होता? माझ्याकडं 15 कोटी रुपये कुठून आले हे विचारायचं संबंधच नव्हतं त्याला. मला कसं कळलं? आणि त्यांनी मला 21 साली खोटे गुन्ह्यात अटक केली. अशा या रवींद्र शिसवेचा लवकरच मी पोलखोल करणार आहे. आणि राहिलेले जे 3 आहेत, म्हणजे अमिताभ गुप्ताची ACBने चौकशी केली, परंतु रवींद्र शिसवे राहिला, अमिताभ गुप्ता राहिला, आपला श्रीनिवास घाडगे राहिला, आणि सगळ्यात महत्वाचा याच्यामधला डॉन जो आहे, सगळ्यात जास्त पैसे ज्यांनी कमवले, तो ACP बजरंग देसाई. यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी आणि त्या कारवाईसाठी त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई व्हायला पाहिजे. आणि नाही, आता काही लोक म्हणतात SIT करा, पण SIT झाल्यानंतर हे SITला खूप वेळ लागतो. माझं म्हणणं आज पण आहे, माझं अमितेश कुमार साहेबांना आता म्हणणं आहे, मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय, DGंना विनंती करतोय, रश्मी शुक्लाजींना, की या लोकांना गुन्हे दाखल करा. यांना गुन्हे दाखल नाही झाले तर या पोलिसांना एक वेगळा संदेश जाईल की आपण काही केलं तरी चालतं, वरिष्ठांनी काही केलं तरी चालतं, असं चालणार नाही. तरी माझी एक विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना, देवेंद्र फडणवीसची जी मुलाखत ऐकली तर त्यांनी ह्या लोकांवर कारवाई करावी. आता जो विषय येतोय की पैसे मागितले, पण मी तर सांगितलं पैसे घेतल्याचा माझा आरोप आहे आणि तो आरोप मी सिद्ध केलाय. मग त्याच्यावर कारवाई काय करत नाही? DCP संभाजी कदम पण यात सामील आहेत का काय, याची मला शंका आहे. जर संभाजी कदमला काय कारवाई नसती केली, का नाही केली, तर संभाजी कदमचा वरिष्ठ गुप्ता आहे. तरी माझी विनंती आहे सर्व पत्रकार बंधूंना की यांच्यावर कठोरात कठोर कारवाई होऊन नाना गायकवाडांच्या घरातले चोरलेले पैसे, यांनी किती पैसे चोरले ह्याची चौकशी होणं गरजेचं आहे. नाहीतर काही नाही, नाना गायकवाड आहे ना, नाना गायकवाड त्यांची शिक्षा भोगतील, सगळं भोगतील. पण हे चोरावर मोर झालेले हे चौघं, या चौघांवर कारवाई ही माझी विनंती आहे. आणि अजून तर आपल्याला काही प्रश्न विचारायचे विचारू. माझी दखल घेतली ना सर, ACBने फक्त अमिताभ गुप्तांवरच कारवाई केली, परंतु बाकी तिघांवर कुठलीही कारवाई न केल्यामुळे ते आज पत्रकार परिषद घेतोय. हो, मी मध्ये जेव्हा माझी मुलाखत झाली होती अमिताभ गुप्तांच्या वेळी, त्या टायमाला सांगितलं होतं की सुपेकर आणि अमिताभ गुप्ता यांनी जवळजवळ 700 ते 800 वेपन हे 20-20 लाख रुपये घेऊन बेकायदेशीर वाटलेले आहेत. या 20-20 लाख रुपये घेऊन जे बेकायदेशीर वेपन वाटलं, याची सखोलातली सखोल चौकशी होणे गरजेचं आहे. आणि ती जर चौकशी झाली तरच पुढे हे वेपनचा जो मोठा घोटाळा आहे तो बाहेर येईल. जसं आता त्यांनी जेलमध्ये घोटाळा केलाय, पण मेन जो घोटाळा आहे सगळ्यात महत्वाचा, तो घोटाळा शोधणं वेळ लागेल. पण आता हा घोटाळा काही नाही, नाना गायकवाडच्या घरात किती पैसे होते आणि यांनी किती खाल्ले, एवढीच माझी जरी घेतली तरी ह्या केसमधनं बरंच मोठं गबाळ हाताला लागण्याची शक्यता आहे. हो, सुपेकर आणि गुप्तांची केबिन समोरासमोर असेल. हो हो, तुम्ही म्हणताय 20 लाख रुपयाचं साधारण काय, हे ट्रेल काय म्हणजे हो,
ज्यांची समजा आता कोणी गुंड आहे, कोण आहे की त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत, अशा ह्या गुन्हे दाखल करणे, ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत अशा लोकांनाही एनओसी, खोटी एनओसी देऊन त्यांनी लायसन वाटलेले आहेत. 20 लाख रुपये दिलं काय पण व्हायचं. सुपेकर आता माझ्याकडे एक केस आता आलेली, म्हणजे ह्याच्यामधली आपल्या आता तो चव्हाणचा जो प्रकरण चाललेला आहे, निलेश चव्हाणला तर एक महिन्यामध्ये पिस्तूलचं लायसन दिलंय. जर 1 महिन्यामध्ये त्या पिस्तूलचं लायसन मिळू शकतं तर केवढा मोठा घोटाळा आहे. हा पैसे दिल्याशिवाय होऊ शकत नाही. ऍक्च्युली काही लोकांना मला तर कळलं की काही लोक ग्रामीण भागात राहिलेत, त्यांनी इथं खोटे भाड्याने करार केले, कुठल्याही भाडेकरांची चौकशी नाही, काय नाही. माझं म्हणणं आहे सुपेकर आणि गुप्ता जेवढे जबाबदार आहेत तेवढे ज्यांनी खालून ते पाठवले, ज्यांनी गुप्तांच्या आणि सुपेकरांच्या बळी पडून खोटे अहवाल पाठवले, त्यांच्यावर कारवाई झाल्यानंतर सत्य बाहेर येईल की बाबा आम्हाला कुणी करायला लावलं. म्हणजे पीआयला जर विचारलं की तुला तर तो पीआय सांगेल की मला गुप्ताने सांगितलं, मला सुपेकरने सांगितलं, पाठवून द्या अहवाल. तसा अहवाल येणं अवघड नाही. मी जरी किती जरी म्हटलं तरी अहवाल हा कुणी केला तर पीआयने केला, तो एसीपीने केला, हा डीसीपीकडे गेला. पण पूर्वी त्यांना कुणी करायला सांगितलं तर त्यांची चौकशी लाईनशीर होणं गरजेचं आहे. तुम्ही जे पुरावे दिले ते पुरावे काय आहेत, मग ते सिद्ध झाले का नाही झाले? तुम्ही म्हणते 4 अधिकाऱ्यांना हो चौकशी व्हावी, त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे, त्याच्यासाठी पुरावे काय आहेत तुमच्याकडे? नाना गायकवाडच्या करून पैसे हो. आता मी जे तुम्हाला पत्र दिलेले आहेत त्या पत्रामध्ये ज्या बाईने माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला 21 डिसेंबर 2021ला, त्या 21 डिसेंबरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तिने त्या महिलेने मला ॲफिडेव्हिट लिहून दिले की तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मला कुणाकुणाचा दबाव होता, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कसा दबाव होता. त्याचं तिने तक्रार अर्ज पण दिलाय. त्या तक्रार पान नंबर 3 वर तिने लिहिलेलं आहे की 22 डिसेंबर 2021ला मला हे सांगून बोलण्यात आलं की सुधीर अल्ला म्हणजे संतोष सोनवणे आणि पालवे यांच्यावर बडतर्फीची कारवाई होणार आहे. परंतु तिथे गेल्यानंतर सुधीर अल्लाटनीच 50 लाख मागितले असं खोटं सांगून माझ्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्या विरोधात सर माझी क्रॅशिंग झाली, ती 8 एप्रिल 2024ला माझी क्रॅश झाली. ती FIR माननीय हायकोर्टाने क्रॅश केली आणि त्या हायकोर्टामध्ये जो क्रॅश केलेली आहे त्यामध्ये जे ॲफिडेव्हिट दिलेले त्या ॲफिडेव्हिटवर मी खूप पत्रव्यवहार केला पोलिसांना, परंतु ते कारवाई केली नाही. म्हणून मी आता माननीय उच्च न्यायालयात गेलो. उच्च न्यायालयाने ॲफिडेव्हिट दाखल करायला सांगितलं की ह्या ॲफिडेव्हिटवर जे लिहिलेलं आहे त्या ॲफिडेव्हिट मधल्या पोलीस अधिकारी यांच्यावर काय कारवाई केली याचं ॲफिडेव्हिट त्यांनी मागितलेलं आहे. प्लस आम्ही अमिताभ गुप्तांच्या विरोधात पण गेलोय हायकोर्टामध्ये की अमिताभ गुप्ताची जेव्हा मी उघड चौकशीसाठी पत्र दिलं असं मी जेव्हा आपल्याला सांगितलं, त्यानंतर एसीबीने मला कोणताही पत्रव्यवहार देण्यास मज्जाव केला. काही कारण नाही. पूर्वी मला सांगायची की यांची गुप्त चालू आहे, यांची उघड चालू आहे, हा अहवाल आला, तो अहवाल आला. परंतु अमिताभ गुप्ताच्या पासून आता जो हा पुण्याचा जो SP आहे सर देशपांडे, या सर देशपांडेंनी सगळ्यांना सांगितलं की मला काही कुणालाच माहिती देत नाही. मग हा पारदर्शक कधी येईल? आपण म्हणतो ना खाऊंगा ना खाणे दूंगा, हे जर ब्रीदवाक्य चालवायचं असेल तर एसीबी मध्ये म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार मला माहिती देणं गरजेचं आहे. परंतु त्यांनी कुठलं तरी 2007चं एक जजमेंट आणलं आणि त्यानुसार माहिती मला दिली नाही. पण 2007चं जजमेंट असून द्या, पण इतके दिवस ते जजमेंट झाकून ठेवलं होतं. आणि जेव्हा आता मी अमिताभ गुप्ताची माहिती सगळ्यांना सांगितली त्या दिवशी यांनी त्या ह्याचा वापर केला, त्या आयुधाचा वापर केला 2007च्या केसचा. म्हणजे यांना भ्रष्टाचार बाहेर काढायचाच नाहीये. एसीबी सरदेश पांडे जो आहे त्याला भ्रष्टाचार नाही बाहेर काढायचा, त्याला भ्रष्टाचार झाकून ठेवायचा. कारण सामान्य माणसाचा भ्रष्टाचार हा 2 मिनिटात बाहेर होतो. परंतु हे जे IPS IAS ह्या लोकांचा आजपर्यंत भ्रष्टाचार बाहेर आलेला नाही, कारण त्यांना वाचणारे IPSच आहेत. त्यामुळे या सर देशपांडे जो आहे, मी तर आता पुढे मागणी करणार आहे की आपला लाचलुचपत पुणेचा जो सर देशपांडे आहेत त्यांच्यावर पण कारवाई यायला पाहिजे की त्यांनी ही झाकतो का, कशासाठी ही लाचलुचपत खातच पाहिजे, पारदर्शकता पाहिजे ह्याच्यामध्ये. हा चोर लोकांची माहिती दिली ना. बरं आम्ही काय ब्लॅकमेल नाही करत ना त्याला. जर आता अमिताभ गुप्ताला ब्लॅकमेल केलं का? मी अमिताभ गुप्ताने आम्हाला माहिती दिली, पण आता ती मला माहिती नाकारतात. त्यामुळं हा जो सर देशपांडे आहे त्यांची मी चौकशी करण्याची मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतोय. हे जे तुम्ही याच्यामध्ये 15 कोटींचा काय आकडा दिलाय, तो नेमका कसा आकडा पूर्ण आला? हो, मला माझ्या ज्या महिलेने माझ्यावर गुन्हा दाखल केला होता खंडणीचा,
त्या महिलेला 2 पोलीस अधिकाऱ्यांनी, एक संतोष PSI संतोष सोने जो कोंड्यात होता त्यांनी, आणि एक जो पोलीस अधिकारी आहे, आपला पोलीस अंमलदार आहे ज्ञानेश्वर पालवे, ह्या दोघांनी त्या बाईला फसवलं होतं. त्या बाईला फसवलं म्हणून ती बाई माझ्याकडे आली. त्या बाई माझ्याकडे आल्यानंतर मी तिला गायडन्स केलं. माझ्या लेटरवर तिचे 5 तक्रार अर्ज केले. त्याचा तपास बजरंग देसाईकडे आला. बजरंग देसाईचे इथं मला पण जबाबाला बोलवलं. जबाबाला बोलल्यानंतर मला पण पोलीस खूप ओळखतात. त्यातल्या एका पोलीस सांगितलं की इथं नाना गायकवाडांचे सगळे पेट्या पडल्यात. म्हटलं काय आहे हे? ते म्हणले अहो नाना गायकवाडांचं सगळं सामान आहे. आणि त्यांनी एका पोलिसांनी मला सांगितलं की ह्या 15 कोटी रुपये ह्या आमच्या अधिकाऱ्यांनी खाल्लेत आणि आम्हाला काही दिलं नाही. मला काहीच कळलं. मी बाहेर आलो. माझे जे तक्रार महिलेला पाठवलं की हा बजरंग देसाई हा फ्रॉड आहे, हा भ्रष्टाचारी आहे, त्याच्याकडे काय आपली केस चालणार नाही. नंतर काय झालं, नंतर तो संतोष सोने ज्याच्या विरुद्ध त्या बाईची तक्रार होती, संतोष सोने आणि ती बाई एकत्र झाली आणि मला मागायला लागले की तुम्ही अर्ज मागं घ्या, तक्रार केलेला अर्ज मागं घ्या. मी माघार घ्यायची बंद केली. मी माघार घ्यायचं नाही म्हटल्यावर त्या महिलेने तो माझा मेसेज जॉईंट CP शिसवे म्हणजे ह्याच्या थ्रू, म्हणजे बजरंग देसाई DCP आपला घाडगे आणि नंतर ह्याच्याकडं आपला शिसवेंकडे गेला आणि शिसवेंनी ह्यांच्याकडे घेऊन गेले मला, अमिताभ गुप्ता, आणि मला विचारलं की हा मेसेज तू कसा टाईप केला, तुला कसं कळलं? शिवेगाळ वगैरे करून मला सांगितलं की हे तुला कसं कळलं? मी म्हणलं मला कळलं, मी नाही सांगणार तुम्हाला काय, तुम्ही कशाला घेतले पैसे? नाही म्हणले. मग मला बाहेर काढलं आणि 15 मिनिटांनी त्या लेडीने सांगितलं की याच्याविरुद्ध तक्रार दी. आणि त्या महिलेनी माझ्या विरुद्ध 50 लाख रुपये खोटी खंडणी घेतलीचा गुन्हा दाखल केला. आणि तेच गुन्हा दाखल केल्याचं तिने लिहून दिले. एक 8 एप्रिल 27 एप्रिलला आहे आणि 17 सप्टेंबरला 2 ॲफिडेव्हिट दिलीत तिने हायकोर्टामध्ये की ह्याच्यामध्ये सुधीर आल्हाटचा काही संबंध नाही, मला खंडणीची तक्रार देणं भाग पाडलं. या अमिताभ गुप्ता यांनी फक्त ह्या नाना गायकवाडांच्या घरातलं चोरलेले पैसे कसे थांबतील ह्याची गोष्ट करण्यासाठी मला अडकवलं. भयानक आहे. आणि मी तुम्हाला जे दिलंय त्या पत्रामध्ये सगळं, मी सगळी पत्र व्यवहार दिलेत, सगळं केलेलं आहे आता. हो, रवींद्र शिसवे हा म्हणजे जरी म्हटलं ना, म्हणजे आपण तुम्ही आता पत्रकारांच्या किंवा खूप लोकांच्या ह्यात असेल की लय कडक शिस्तीत आहे, काही नाही. शिसवेची एवढी लफडी आहेत ती 8 दिवस जरा थांबा ना. 8 दिवसानंतर मी त्याचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणारच नाही. फक्त काय आलंय की ज्या महिलांच्या विषयी मला ज्यांच्याकडनं मला येणं आहे की त्यांनी सांगितलं पाहिजे की पुढं मी पण पुढे यायला पाहिजे, कारण मी सांगून त्याचा उपयोग आहे. त्यांनी सांगितलं तर त्याची एक वेगळी हे राहील. माझ्याकडे येऊन गेल्या त्या, आज दुपारी पण येऊन गेल्या. मी म्हटलं आज आपण घेऊ, आजच करूया. सकाळी हो म्हटल्या, परंतु त्यांच्या मिस्टरांनी त्यांना थोडंसं थांबवल्यामुळं मागे पडल्या. नाहीतर आता शिसवेंच्या विरोधात मोठी पत्रकार परिषद म्हणजे अख्खा महाराष्ट्रभर गाजल अशी पत्रकार परिषद झाली असती. आता महिलांचं नाही ना, आम्ही ते दिलं की तुम्हाला सांगणार आहे नक्की. आता ते बरं का सर, आता त्या महिला स्वतः हा आता आहेत ना सर, मी तुम्हाला त्या दिवशी येतील ना, मी खरंच पुढच्या आठवड्यामध्ये ती घेणार आहे. त्यांचं कसं आहे, मी सांगायला आणि त्या नाही आल्या तर तसं योग्य होणार नाही. त्या येतील याची 100% गॅरंटी आहे. आणि माझ्याकडे जे पुरावे आलेले आहेत नाही, वेगळा विषय सर, तो वेगळा विषय जो आलेला आहे. तुम्ही मला किती खोदून विचारलं सर तरी मी तुम्हाला तो सांगणार आहे. पण थोडं थांबा, थोडं एक 8 दिवस थांबा सर. मला त्यांची मानसिकता तयार केली पाहिजे. ऑफ द रेकॉर्ड मी सांगणार सगळं. हो, ओके.